नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड इंग्लिश 3.4 लेटेस्ट मार्चमधील आपण वॉर्मिंग अप या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण पाहिल्या होत्या. त्याचबरोबर लेटेस्ट मार्चचा पार्ट 1 आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिला होता आणि आज आपण पाहतोय यातीलच पार्ट 2. ओके, सो पार्ट 2 आपण स्टार्ट करणार आहोत. वी कॅन डू इट. आणि पुढे कैलास सत्यार्थी म्हणतात की आपण हे करू शकतो, म्हणजेच की आपण हे सगळं करू शकतो, आपण त्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो. यू मे आस्क दॅट व्हॉट वन पर्सन कॅन डू. म्हणजेच तुम्ही असं विचाराल की एक व्यक्ती काय करू शकतो, व्हॉट कॅन वन पर्सन डू, एकटा व्यक्ती काय करू शकतो असं तुम्ही विचाराल. तर त्याच्यानंतर पुढे आहे आय वुड रिकॉल अ स्टोरी ऑफ माय चाइल्डहूड. मग आता मी तुम्हाला याच्यावर उत्तर म्हणून मी तुम्हाला माझ्या लहानपणीची एक स्टोरी आठवून सांगत आहे. एक स्टोरी तुम्हाला मी सांगतो की अ हेवी फायर हॅड ब्रोकन आउट इन द फॉरेस्ट. आणि एका जंगलाला आग लागली होती, एका जंगलामध्ये मोठा वणवा पेटला होता. ऑल द ॲनिमल्स वर रनिंग अवे. आणि सगळे ॲनिमल्स इकडून तिकडे पळत होते, इन्क्लुडिंग लायनसुद्धा पळत होता, जो की जंगलाचा राजा आहे, द किंग ऑफ द फॉरेस्ट, तो पण पळत होता. सडनली देन ही सॉ अ टायनी बर्ड रशिंग टुवर्ड्स द फायर. आणि तेवढ्यात त्या राजाने म्हणजेच त्या सिंहाने पाहिलं की एक छोटासा पक्षी आहे की जो की त्या आगीमध्ये झेप घेतोय. सो ही आस्क्ड द बर्ड. आणि मग त्या लायनने त्या पक्षाला विचारलं की व्हॉट आर यू डुईंग, तू हे काय करतोयस. टू द लायन्स सरप्राईज द बर्ड रिप्लाइड. आणि लायनने असं विचारून आश्चर्यचकित व्यक्त केलं होतं की त्या पक्षाला त्याने विचारले की तू हे काय करतोयस. तेव्हा त्याचे बर्ड आहे तर त्याने उत्तर दिलं आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश दी फायर. आणि मी ही जी आग आहे तर ही विझवणार आहे. द लायन लाफ्ड अँड सेड. आणि तो लायन हसला की एवढूसं पक्षी आणि एवढी मोठी आग कशी काय विझवणार. त्याच्यामुळे तो लायन हसला आणि म्हणाला हाऊ कॅन यू डू इट कीपिंग जस्ट वन ड्रॉप ऑफ वॉटर इन युअर बिग. आणि तू हे कसं काय करू शकतोस, तू तर फक्त चोचीमध्ये एक थेंब घेतोयस आणि तो त्या आगीमध्ये टाकतोयस, मग एक थेंब पाण्याने ही एवढी मोठी आग कशी काय विझणार. द बर्ड वॉज ॲडॅमंट अँड शी सेड आय एम डुईंग माय बीट. आणि ते पक्षी खूप ठामपणे म्हटली की मी माझ्या वाटणीचं करत आहे, म्हणजे मी एवढंच करू शकते आणि मी माझ्या वाटणीचं करत आहे, मी माझा वाटा उचलत आहे. म्हणजे अशा प्रकारे एखादा व्यक्ती काय करू शकतो हे त्यांनी त्यांच्या स्टोरीमधून सांगितलेलं आहे. 18 years ago म्हणजे 18 वर्षापूर्वी मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स मार्च्ड अक्रॉस द ग्लोब. म्हणजे 18 वर्षापूर्वी अनेक लोकांनी जगभरातून मार्च म्हणजे काय मोर्चा काढणे किंवा आगेकूच केली होती संपूर्ण जगभरातील लोकांनी. अँड डिमांडेड अ न्यू इंटरनॅशनल लॉ फॉर द ॲबोल्युशन ऑफ वर्स्ट फॉर्म ऑफ चाइल्ड लेबर अँड इट हॅज हॅपन्ड विथ डीड इट मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स डीड इट. म्हणजे 18 वर्षापूर्वी जगभरातल्या अनेक लोकांनी मोर्चे काढले होते आणि त्यांनी ही मागणी केली होती की एक इंटरनॅशनल लॉसाठी त्यांनी मागणी केली होती की बालमजुरीसाठी म्हणजे चाइल्ड लेबरच्या निर्मूलनासाठी त्यांनी मागणी केली होती. आणि ते तसं घडलं होतं, ते पूर्ण झालं होतं, ती मागणी मान्य केली गेली होती, त्याचा कायदा तयार झाला होता आणि ते घडलं होतं. का घडलं तर अनेक एकटे लोक एकत्र येऊन त्यांचे मिलियन्स झाले, म्हणजे अनेक एकटेच लोक एकत्र आले होते आणि त्यांच्यापासून ते सगळं तो कायदा तयार झाला, ते लोकांनी प्रत्यक्षात आणलं. म्हणजे एकटे लोकांनी मिळून लाखोंचा एक समूह तयार झाला आणि ते प्रत्यक्षात आलं. म्हणजे एकटा व्यक्ती काय करू शकतो हेचं एक एक्झाम्पल आहे. फ्रेंड्स, वी लिव्ह इन अन एज ऑफ रॅपिड ग्लोबलायझेशन. मित्रांनो, आपण रॅपिड ग्लोबलायझेशन म्हणजे काय, ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण, म्हणजे वेगाने होणाऱ्या या जागतिकीकरणाच्या युगामध्ये आपण राहत आहोत. वी आर कनेक्टेड थ्रू हायस्पीड इंटरनेट. आपण एकमेकांशी हायस्पीड इंटरनेटने जोडलेलो आहोत. वी एक्सचेंज अवर गुड्स अँड सर्व्हिसेस इन वन सिंगल ग्लोबल मार्केट. आणि एकाच ग्लोबल मार्केटमधून, एक जागतिक ग्लोबल मार्केटमधून, म्हणजे एक जागतिक मार्केटमधून, बाजारपेठेतून आपण आपल्या ज्या काही गोष्टी आहेत, जे पण आपला माल आहे, आपले जे काही सर्व्हिसेस आहेत ते आपण एक्सचेंज करू शकतो. Thousands of flights every day connect us from one corner to another corner of the globe. आणि असंख्य फ्लाईट्स आहेत, असंख्य विमानं आहेत की जी जगाला एका कॉर्नरपासून दुसऱ्या कॉर्नरपर्यंत जोडत आहेत, आपल्या सर्वांना कनेक्ट करत आहेत. बट दॅर इज वन सिरियस डिस्कनेक्ट अँड देअर इज अ लॅक ऑफ कम्पॅशन. परंतु या सगळ्या ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये, वेगाने जागतिकीकरण होणाऱ्या या जगामध्ये एकमात्र लॅक आहे किंवा एकमात्र कमतरता आहे, ते म्हणजे करुणा, कंपॅशन, किंवा त्याला आपण करुणेसोबतच अनुकंपा म्हणू शकतो. लेट अस इनकल्केट अँड ट्रान्सफॉर्म धिस इंडिव्हिज्युअल्स कंपॅशन इंटू अ ग्लोबल कंपॅशन. लेट अस ग्लोबलाइज कंपॅशन. आणि मग आपली हे जी करुणा आहे किंवा हे जे
आपल्यामध्ये असणारं जे एक अनुकंप आहे तर तो आपण अंगी बाणवूया. आणि इंडिव्हिज्युअलचं कंपॅरिजन म्हणजे एका व्यक्तीचं कंपॅरिजन आपण त्याचं ग्लोबल कंपॅरिजन आपण करूया आणि त्याच्यामुळे लेटेस्ट ग्लोबलाइज कंपॅरिजन आणि आपण करुणेचे जागतिकीकरण करूया. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आवाहन करत आहेत कैलास सत्यार्थी. त्याच्यानंतर आहे महात्मा गांधी सेड, इफ वी आर टू टीच रिअल पीस इन धिस वर्ल्ड वी शॅल हॅव टू बिगिन विथ द चिल्ड्रन. आणि महात्मा गांधीजींनी म्हटलेलं आहे की जर आपल्याला जगाला शांतता शिकवायची असेल किंवा शांततेचा खरा अर्थ शिकवायचा असेल तर आपल्याला सुरुवात ही चिल्ड्रनपासून म्हणजे मुलांपासून करावी लागेल. आय हंबली ॲड, लेट अस युनाइट द वर्ल्ड थ्रू द कंपॅरिजन फॉर अवर चिल्ड्रन. आणि मी याच्यामध्ये थोडंसं माझं पण मत जोडतो, नम्रपणे माझं मत जोडतो की आपल्या मुलांसाठी या कंपॅरिजनच्या माध्यमातून, करुणेच्या माध्यमातून आपण सगळ्या जगाला एकत्रित आणूया. आय आस्क, हुज चिल्ड्रन आर दे हू स्ट्रीच फुटबॉल्स एट नेवर प्लेड विथ वन. म्हणजे मी असं विचारतो की कुणाची मुलं आहेत ती की जी ज्यांना फुटबॉल शिवता येतो, जे फुटबॉल तयार करतात पण अजून एकदा पण ते फुटबॉल खेळले नाही आहेत, अशी कुणाची मुलं आहेत ती. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे की हुज चिल्ड्रन आर दे हू हार्वेस्ट कोका एट हॅव नेवर टेस्टेड चॉकलेट. म्हणजे ती कुणाची मुलं आहेत की जे कोको पिकवतात, म्हणजे जे कोकोच्या बियाणांचं पीक घेतात परंतु अजून एकदा पण त्यांनी चॉकलेट कसं लागतं किंवा चॉकलेटची चव घेतलेली नाही आहे. त्याच्यानंतर पुढे आहे की हुज चिल्ड्रन आर दे हू आर डाईंग ऑफ इबोला. आणि इबोलामुळे मरण पावत असलेली ती मुलं कुणाची आहेत. हुज चिल्ड्रन आर दे हू आर किडनॅप्ड अँड हेल्ड होस्टेज. आणि ती मुलं कुणाची आहेत की ज्यांचं अपहरण करण्यात आलेलं आहे, ज्यांना बांधून ठेवण्यात आलेलं आहे, अशी ती मुलं कोणाची आहेत. दे आर ऑल अवर चिल्ड्रन. आणि ही सगळी आपलीच मुलं आहेत. त्यानंतर पुढे आहे आय रिमेंबर an 8-year-old girl when rescued from intergenerational forced labor from stone quarries. When she was sitting in my car right after her rescue, she asked me, why did you not come earlier? म्हणजे जेव्हा एका 8 वर्षाच्या मुलीला त्यांनी सोडवलं होतं, म्हणजे इंटरजनरेशनल म्हणजे काय, एक पिढ्यानपिढ्या चालणारा एक व्यवसाय होता, म्हणजे दगडाच्या खणीमध्ये मजुरी करण्याचं ते एक काम होतं. आणि त्या काम करण्यामधून तिला त्या 8 वर्षाच्या मुलीला त्यांनी वाचवलं होतं किंवा तिला सोडवलं होतं त्याच्यातून. तेव्हा सोडवल्यानंतर सुटकेनंतर ते जेव्हा कारमध्ये बसले होते तर तेव्हा ती विचारते कैलास सत्यार्थी यांना की तुम्ही लवकर का नाही आलात. म्हणजे तुम्ही जर लवकर आला असतात तर कदाचित तिला शिकण्याची वगैरे इच्छा असेल ती कंप्लीट झाली असती. सो हर अँग्री क्वेश्चन स्टील शेक्स मी. आणि तिचा तो रागवलेला प्रश्न अजून पण मला हेलावून टाकतो, अजून पण मला हलवून सोडतो. अँड हॅज द पॉवर ऑफ शेक द होल वर्ल्ड. आणि त्या प्रश्नामध्ये संपूर्ण जगाला हादरवून टाकण्याची क्षमता आहे, शक्ती आहे. हर क्वेश्चन इज फॉर ऑल ऑफ अस. आणि तिचा हा प्रश्न केवळ मला नाही तर आपल्या सर्वांनाच आहे. व्हॉट आर वी डुईंग. आपण काय करत आहोत. व्हॉट आर वी वेटिंग फॉर. आणि आपण कशाची प्रतीक्षा करत आहोत. हाऊ मेनी गर्ल्स विल वी अलो टू गो विदाऊट रेस्क्यू. आणि अशा किती मुलींना आपण न सोडता म्हणजे गुलामगिरीतच जगू देणार आहोत. चिल्ड्रन आर क्वेश्चनिंग अवर इनॅक्शन अँड वॉचिंग अवर ॲक्शन्स. म्हणजे जी लहान मुलं आहेत, जी बालकं आहेत तर ती आपल्याला प्रश्न विचारत आहेत आणि आपल्या निष्क्रियतेवर ते आपल्याला प्रश्न विचारत आहेत. इनॅक्शन म्हणजे काय, निष्क्रियता. आणि आपल्या कृती ते पाहत आहेत. दे आर वॉचिंग अवर ॲक्शन्स. वी नीड कलेक्टिव्ह ॲक्शन्स विथ अ सेन्स ऑफ अर्जन्सी. आणि आपल्या सर्वांना एक सामूहिक कृती करण्याची गरज आहे, ते पण लवकर करण्याची गरज आहे, तत्परतेने करण्याची गरज आहे. एव्हरी सिंगल मिनिट मॅटर्स. एव्हरी सिंगल चाइल्ड मॅटर्स. एव्हरी सिंगल चाइल्डहूड मॅटर्स. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक मिनिट महत्त्वाचं आहे, प्रत्येक मूल महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक मुलाचं बालपण महत्त्वाचं आहे, जे की अतिशय अमूल्य आहे. कारण बालपणाची वेळ एकदा गेली की ती पुन्हा येत नाही. देअरफॉर आय चॅलेंज द पॅसिव्हिटी अँड पेसिमिझम सराउंडिंग अवर चिल्ड्रन. आणि त्याच्यामुळे मी या ठिकाणी मुलांबाबत जी पण निष्क्रियता आहे किंवा जी एक निराशावादी आहे, जी एक नकारात्मकता आहे, या सर्वांना, या वृत्तीला मी चॅलेंज देतो, मी आव्हान देतो. आणि आय चॅलेंज दिस कल्चर ऑफ सायलेन्स अँड दिस कल्चर ऑफ पॅसिव्हिटी, दिस कल्चर ऑफ न्यूट्रॅलिटी. आणि हे जे कल्चर आहे म्हणजे जे की मौन बाळगते, म्हणजे मुलांच्या गुलामगिरीवरती मौन बाळगते किंवा निष्क्रिय आहे, काहीच काम करत नाही आहे आणि तटस्थपणे, न्यूट्रल म्हणजे काय, तटस्थपणे बघत राहत आहेत, अशा संस्कृतीला मी चॅलेंज करतो, अशा कल्चरला मी चॅलेंज करतो. आय कॉल अपॉन ऑल गव्हर्मेंट्स, intergovernmental agencies, businesses, faith leaders, workers, teachers and NGOs and each one of us to put an end to all forms of violence against children. आणि मी
सर्व सरकारे, त्याचबरोबर इंटर गव्हर्नमेंटल एजन्सीज, बिझनेसेस म्हणजे जे पण सगळे व्यवसाय आहेत, त्याचबरोबर फेथ लीडर म्हणजे विश्वास ठेवण्यायोग्य असणारे नेते किंवा विश्वासार्ह नेते, कामगार, शिक्षक आणि NGOज म्हणजे सामाजिक संस्था. आणि आपल्यापैकी प्रत्येकाला सर्व प्रकारच्या बालविरोधी हिंसाचाराचा अंत करण्यासाठी मी आवाहन करतो आहे. म्हणजे हे जे मुलांविरोधात जे व्हायलन्स चालू आहे, जे हिंसाचार चालू आहे, तर हे सगळं हे थांबावं यासाठी मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो आहे. स्लेव्हरी, गुलामगिरी, ट्रॅफिकिंग, चाइल्ड मॅरेज, चाइल्ड लेबर, सेक्शुअल अब्यूज अँड इलिटरसी, दीज थिंग्स हॅव नो प्लेस इन एनी सिव्हिलाइज्ड सोसायटी. म्हणजेच गुलामगिरी असेल, तस्करी असेल किंवा बालविवाह असेल, बालमजुरी असेल, सेक्शुअल एब्यूज असेल किंवा इलिटरसी म्हणजे निरक्षरता असेल, या गोष्टींना या सुसंस्कृत समाजामध्ये कुठंही स्थान नाही आहे. फ्रेंड्स, वी कॅन डू धिस. म्हणजे मित्रांनो, आपण हे करू शकतो. गव्हर्मेंट्स मस्ट मेक चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज. गव्हर्मेंट्सनी म्हणजे सरकारांनी चाइल्ड फ्रीली म्हणजे मुलांचा विचार ज्याच्यामध्ये केला जातो अशा काही पॉलिसीज सरकारने तयार करायला पाहिजेत. म्हणजे मुलांसाठी अनुकूल धोरणं तयार करायला पाहिजेत. अँड इन्व्हेस्ट इन एज्युकेशन अँड यंग पीपल. आणि मुलांसाठी त्याचबरोबर शिक्षणासाठी गुंतवणूक करायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे बिझनेसेस मस्ट बी मोर रिस्पॉन्सिबल, अकाउंटेबल अँड ओपन टू इनोव्हेटिव्ह पार्टनरशिप. इनोव्हेटिव्ह म्हणजे नाविन्यपूर्ण, नवीन असं काहीतरी. ओके, सो व्यवसायांनी नाविन्यपूर्ण पार्टनरशिप म्हणजे भागीदारीसाठी अधिक जबाबदार आणि उत्तरदायी आणि खुले असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की इंटर गव्हर्नमेंटल एजन्सीज मस्ट वर्क टुगेदर टू ॲक्सेलरेट ॲक्शन. म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल ज्या एजन्सीज आहेत तर या सगळ्यांनी यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या आंतरशासकीय एजन्सीज आहेत तर त्या सगळ्यांनी या कृतीला चालना दिली पाहिजे. त्याच्यानंतर ग्लोबल सिव्हिल सोसायटी मस्ट राईज अबोव द बिझनेस ॲज युज्युअल अँड फ्रॅगमेंटेड अजेंडाज. मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की वैश्विक नागरी समाजाने सर्वसामान्य व्यवसाय करण्यापेक्षा ज्या विखुरलेल्या उद्दिष्टांच्या पुढे जाऊन विचार करणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर फेथ लीडर्स म्हणजे जे विश्वासार्ह नेते आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, अँड ऑल ऑफ अस मस्ट स्टँड विथ अवर चिल्ड्रन. आणि या सगळ्यांनी आपल्या मुलांच्या बरोबर उभं राहणं गरजेचं आहे. वी मस्ट बी बोल्ड, वी मस्ट बी ॲम्बिशियस अँड वी मस्ट हॅव द विल. आपण सगळ्यांनी ॲम्बिशियस असायला पाहिजे, आपण महत्त्वाकांक्षी असायला पाहिजे, आपल्या सर्वांमध्ये धाडस असायला पाहिजे, आपल्या सर्वांमध्ये इच्छाशक्ती असायला पाहिजे. वी मस्ट कीप अवर प्रॉमिसेस. आणि आपण आपली जी प्रॉमिसेस आहेत, जे पण आपण वचन देतो, जी पण आपण आश्वासनं देतो, तर ती सगळी आपण सर्वांनी पाळली पाहिजेत. Over 50 years ago, on the first day of my school, I met a cobbler boy, my age, sitting outside the gate of my school. म्हणजे आजपासून 50 वर्षांपूर्वी, म्हणजे जेव्हा माझ्या शाळेचा पहिला दिवस होता, तर त्या दिवशी एक मुलगा शाळेच्या गेटच्या बाहेर बसलेला होता. तो एक चांभाराचा मुलगा होता आणि माझ्याच वयाचा होता. आय आस्क्ड माय टीचर्स. मी माझ्या शिक्षकांना विचारलं, वाय इज ही वर्किंग आउटसाईड. तो असं बाहेर काम का करतो आहे. म्हणजे त्यांना शिकायला पाहिजे, तर तो बाहेर असं काम का करतो आहे. वाय इज ही नॉट विथ अस इन द स्कूल. आणि तो आपल्या सर्वांसोबत शाळेमध्ये का नाही आहे. माय टीचर हॅड नो आन्सर. आणि माझ्या शिक्षकांकडे काहीच आन्सर नव्हतं, काहीच उत्तर नव्हतं. वन डे आय गॅदर्ड द करेज टू आस्क द बॉयज फादर. आणि एक दिवशी मी त्या मुलाच्या वडिलांना याबद्दल विचारण्यासाठी एक धाडस केलं. ही सेड, ते म्हणाले, सर, आय हॅव नेवर थॉट अबाउट इट. म्हणजे मी काही त्याच्याबद्दल विचारच नाही केलं की माझ्या मुलाने शाळेत जायला पाहिजे किंवा या गोष्टींबद्दल. वी आर बॉर्न टू वर्क. आणि आम्ही फक्त काम करण्यासाठीच जन्माला आलो आहोत. हिज आन्सर मेड बी अँग्री. आणि त्याचं हे उत्तर ऐकून मला खूप राग आला. इट स्टील मेक्स मी अँग्री. आणि अजून पण राग येतो. ॲज अ चाइल्ड आय हॅड अ विजन ऑफ टुमॉरो. आणि एक विद्यार्थी म्हणून तेव्हा मला एक उद्याची दृष्टी होती, एक दूरदृष्टी माझ्याजवळ होती. अ विजन ऑफ दॅट कोबलर बॉय सिटिंग विथ मी इन माय क्लासरूम. की अशी दृष्टी माझ्याकडे होती की एक तो जो सांभाराचा मुलगा आहे तर तो माझ्या बाजूला बसून माझ्याबरोबर शिकेल, अशी एक दृष्टी तेव्हा माझ्या मनामध्ये होती. आणि नाव दॅट टुमॉरो हॅज बिकम टुडे. आणि तो जो उद्या आहे, म्हणजे तेव्हा मी एक स्वप्न पाहिलं होतं की उद्या तो मुलगा पण माझ्यासोबत शिकेल, तर ते स्वप्न तो उद्या आता आज झालेला आहे. आय एम टुडे. आणि मी आज आहे. अँड यू आर टुडे. आणि तुम्ही पण आज आहात. टुडे इज द टाईम फॉर एव्हरी चाइल्ड टू हॅव अ राईट टू लाईफ, राईट टू फ्रीडम, राईट टू हेल्थ, राईट टू एज्युकेशन, राईट टू सेफ्टी, राईट टू डिग्निटी, राईट टू इक्वॅलिटी अँड राईट टू पीस.
आणि तो जो उद्या होता तर तो आता आज झालेला आहे. मी आज आहे, तुम्ही पण आज आहात. आणि प्रत्येक मुलाला अधिकार असायला पाहिजे जगण्याचा, प्रत्येक मुलाला हक्क असायला पाहिजे स्वातंत्र्याचा, आपल्या आरोग्यासंदर्भाचा, शिकण्याचा, राईट टू सेफ्टी सुरक्षिततेचा, राईट टू डिग्निटी म्हणजे आत्मसन्मानाचा, राईट टू इक्वॅलिटी म्हणजे समानतेचा आणि राईट टू पीस म्हणजे शांततेचा अधिकार प्रत्येक मुलाला असायला पाहिजे. टुडे बियॉन्ड द डार्कनेस म्हणजे आज या डार्कनेसच्या पलीकडे, अंधकाराच्या पलीकडे, आय सी द स्माइलिंग फेसेस ऑफ अवर चिल्ड्रन इन द ब्लिंकिंग स्टार्स. आणि या अंधकाराच्या मागे म्हणजे हा जो गुलामगिरीचा अंधकार आहे तर याच्या मागे मी लहान मुलांचे हसरे चेहरे पाहतोय. म्हणजे जसे की स्टार्स लुकलुकतात तर त्याप्रमाणे त्यांचे हसरे चेहरे मला दिसत आहेत. टुडे इन एव्हरी वेव्ह ऑफ एव्हरी ओशन आणि सागराच्या प्रत्येक लाटांवर आय सी माय चिल्ड्रन आर प्लेईंग अँड डान्सिंग. आणि मी हे बघतोय की माझी मुलं खेळत आहेत, नाचत आहेत. टुडे इन एव्हरी प्लांट, in every tree and mountain I see our children growing freely with dignity. आणि आज प्रत्येक माउंटेनवर, प्रत्येक झाडावर मी माझ्या मुलांना मुक्तपणे मोठे होताना पाहतोय. त्यांना हवं तसं त्याप्रमाणे ते फ्रीली जगतायत, मुक्तपणे जगतायत त्यांच्या आत्मसन्मानासोबत. फ्रेंड्स, आय वॉन्ट टू सी अँड फील धिस टुडे इनसाइड यू. आणि हा जो आज आहे तर तो मला तुमच्यामध्ये पाहायचा आहे, तुम्ही अनुभवावा असं मला वाटतं आहे. माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स म्हणजे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ॲज आय सेड मेनी इंटरेस्टिंग थिंग्स आर हॅपनिंग टुडे. जसं की मी म्हटलं आहे की आजकाल अनेक इंटरेस्टिंग गोष्टी घडत आहेत. मे आय प्लीज रिक्वेस्ट यू टू पुट युअर हँड क्लोज टू युअर हार्ट. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की तुमचा जो हात आहे तर तो तुम्ही तुमच्या हृदयाजवळ घेऊन जावा. क्लोज युअर आयज, स्वतःचे डोळे बंद करा आणि तुमच्यामध्ये असणारा अँड फील द चाइल्ड इनसाइड यू आणि तुमच्यामध्ये असणारा एक बालक अनुभवा, तुमच्यामध्ये असलेल्या लहान मुलांची जाणीव करून घ्या. आय एम शुअर यू कॅन. आणि मला माहिती आहे की तुम्ही ती जाणीव करू शकता किंवा तुम्हाला ती जाणीव होईल. आणि नाव लिसन टू दॅट चाइल्ड, लिसन प्लीज. आणि त्या मुलांचं म्हणणं ऐका की तुमच्यामधला जो मुलगा आहे, तुमच्यामध्ये एक बालपण दडलेलं आहे, त्या मुलाचं म्हणणं ऐका, कृपया ऐका. टुडे आय सी थाउजंड्स ऑफ महात्मा गांधीज, नेल्सन मंडेलाज अँड मार्टिन लुथर किंग्स कॉलिंग ऑन अस. आणि आज मला हजारो महात्मा गांधी, हजारो मार्टिन लुथर किंग, हजारो नेल्सन मंडेला आपल्या भेटीस येत आहेत असं जाणवतं आहे. लेट अस डेमॉन्क्रेटाइज नॉलेज म्हणजे आपल्याकडे असणारं जे नॉलेज आहे तर त्या ज्ञानाचं, त्या नॉलेजचं आपण लोकशाहीकरण करूया. लेट अस युनिव्हर्सलाइज जस्टिस. आणि जो जस्टिस म्हणजे काय, न्याय, तर त्या न्यायाचं सार्वत्रिकरण करूया. टुगेदर लेट अस ग्लोबलाइज कंपॅजन आणि करुणेचं जागतिकीकरण करूया. आय कॉल अपॉन यू इन धिस रूम. आणि या खोलीमध्ये किंवा हे जे दालन आहे या दालनामध्ये मी सर्वांना एक आवाहन करतो. अँड ऑल अक्रॉस द वर्ल्ड आणि संपूर्ण जगाला एक आवाहन करतो. आय कॉल फॉर अ मार्च फ्रॉम एक्सप्लॉयटेशन टू एज्युकेशन. आपण चला सगळ्यांनी मिळून आगेकूच करूया. एक्सप्लॉयटेशन म्हणजे काय की शोषणापासून शिक्षणाकडे आपण आगेकूच करूया. आय कॉल फॉर अ मार्च फ्रॉम पॉवर्टी टू शेअर्ड प्रॉस्पेरिटी. आणि आपण सर्वांनी आगेकूच करूया कशापासून तर म्हणजे गरिबीपासून ते समृद्धीकडे. पॉवर्टी म्हणजे गरिबी, प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धीकडे आपण वाटचाल करूया. अ मार्च फ्रॉम स्लेव्हरी टू लिबर्टी म्हणजेच गुलामगिरीपासून ते स्वातंत्र्याकडे, मुक्ततेकडे आपण आगेकूच करूया, मोर्चा करूया, मार्च करूया. अँड अ मार्च फ्रॉम व्हायलन्स टू पीस आणि हिंसेपासून ते शांततेकडे आपण कूच करूया असं आवाहन कैलास सत्यार्थी सर्वांनाच करीत आहेत. लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग. आणि आपण अज्ञानाकडून ज्ञानाकडं किंवा जागृतीकडे आगेकूच करूया. लेट अस मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट आणि अंधारातून आपण प्रकाशाकडे आगेकूच करूया. लेट अस मार्च फ्रॉम मॉर्टॅलिटी टू डिवायनिटी आणि मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूकडून ते मुक्तीकडे आपण आगेकूच करूया. लेट अस मार्च, चला आपण आगेकूच करूया. तर अशा पद्धतीने हे स्पीच होतं. नोबेल ॲक्सेप्टन्स स्पीच बाय कैलास सत्यार्थी. म्हणजे कैलास सत्यार्थी यांनी नोबेल पुरस्कार त्यांनी जेव्हा स्वीकारला होता तर तेव्हा हे भाषण केलं होतं, तेव्हा हे स्पीच दिलं होतं. तर अशा पद्धतीने हे स्पीच होतं. आपल्या सर्वांनाच कैलास सत्यार्थी संपूर्ण जगाला आव्हान करतायत या स्पीचमधून. आणि या ठिकाणी आपला हा जो लेसन आहे तर तो संपलेला आहे. याचा जो पण सगळा फॅक्च्युअल क्वेश्चन्सचा भाग आहे किंवा एक्सरसाइजचा भाग आहे तो आपण एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
बट त्याआधी चिटचॅटचा भाग आपण पार्ट 1च्या व्हिडिओमध्येच पाहिलेला होता आणि आय होप की तुम्ही सर्वांनी ते पाहिला असेल. नसेल पाहिला तर एकदा जाऊन नक्की तो टॉपिक पहा, म्हणजे पार्ट 1 पहा, ज्याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याचबरोबर या ठिकाणी जे आय आयकॉन आहे त्या ठिकाणी देखील पाहायला मिळेल. सो आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.